गुरुदेव डेअरी बोला अनुभवाचे आधी केले मग सांगितले. पशुपालक जाहिरातीला बरी पडतात. त्याच्या डोक्यात जाहिरात उतरले की ते काही पण तयार होतात. पण माझं पशुपालकाला एक विनंती आहे, विनंतीपेक्षा एक मार्गदर्शन आहे. जाहिरातीला बळी पडू नका. त्याचं खरे खोटे पण तपासा. नसेल तपासता येत तर मग ती जाहिरातीचा वापरच करायचा नाही. आपल्याला अनुभव आला तरच करायचं, नाही तर करायचं नाही. सध्या सोशल मीडियावर या तुमच्या मोबाईलवर सतत एक जाहिरात असते, सुकाचारा सुकाचारा सुकाचारा. सुकाचारा म्हणजे काय? सुकाचारा म्हणजे 75% ड्राय मॅटर, ओला चारा म्हणजे 25% ड्राय मॅटर. येते का लक्षात? ओला चारा म्हणजे 25% ड्राय मॅटर, 75% पाणी. सुका चारा म्हणजे 75% ड्राय मॅटर, 25% मॉइश्चर. सुका 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 कशाला सुका लागतोय? ओल्यात पण सुका आहेच ना 25%. पण पचायला कोण चांगलं? ओला. तर ज्याच्यामध्ये चांगलं ड्राय मॅटर आहे असा. आता मुरघास आहे, मुरघासामध्ये 60%च मॉइश्चर आहे, 40% ड्राय मॅटर आहे. कारण त्यातलं पाणी कमी झालेलं असतं, त्याची तू मुरघास बनतच नाही. मग तुम्ही काय किमतीनं काय घ्यायचं याचा एक विचार करा. थोडक्यात सांगतो. आता मला सुपर नेपियर ₹1 किलो पडते. मी एका गायला 35-38 किलो वापरतोय. तुम्ही म्हणाल 1 किलो कसं पडतंय? मी वर्षातून 1 एकराला 100 टन काढतो ओला चारा. सुपर नेपियरमध्ये ड्राय मॅटर चांगला 30% आहे. त्याला पक्व झालं ना, कण 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 वाजतंय, म्हणजे ड्राय मॅटर भरपूर आहे. तेवढं ड्राय मॅटर म्हणजे ते वाळलं आलं. केवढ्याला पडलं ते ₹1 किलो. आणि त्याच्यामध्ये प्रोटीन आहे. तर माझा मध्यंतरी 15 दिवस कडवळाचा प्लॉट चालू होता, आणि तो प्लॉट संपला आणि पुन्हा सुपर नेपियर आलं, चालू झालं. दूध नाही कमी झालं. सगळीकडे अफवा आहे, दूध कमी होते, गाय उलटते. अहो, हाल्याला रोग पकाले इंजेक्शन व्हायला लागलंय. रोग दुसरीकडेच आहे. गाय उलटणं, गाबणं जाणं, माझावर नेणं, माज कमी दाखवणं, हा गोळीपेंटचा प्रताप आहे. घासाचा सुपर नेपियरचा अजिबात नाही. सुपर नेपियर जर 70व्या दिवशी 75व्या दिवशी मस्त रसात असताना जर तोडलं आणि वापरलं ना, कुट्टी करून मस्त खातात, पोट भरून खातात. ₹1 किलो 25 टन सहज काढतो मी. आमच्याकडं काही लोकांनी 35 टन काढतात. येऊन बघू शकता. हा सूर्य, हा जयद्रथ. हे खोटं बोलून काहीतरी सांगायचं आणि TRP काय म्हणतात तुम्ही, सबस्क्रायबर वाढवायचे आणि तुमचं हे वाढवायचं, ह्याचं काय कारण नाही आपल्याला. मग काय करायचं? तर तुम्हाला खरं मार्गदर्शन करायचं, तुम्हाला खोट्यापासून लांब ठेवायचं आहे. तुम्ही जाहिरातीत अडका लागले. शेतकरी पशुपालक आहे, जाहिरातीत अडका लागला. म्हणजे काय? एखादी जाहिरात चांगल्या पद्धतीने केली की ते डोक्यात बसते. ते रशियन शास्त्र आहे. कैद्याला एखाद्या रूममध्ये घालायचं आणि त्याच्यात सतत मारा करायचा. मी गुन्हा केला, मी गुन्हा केला, मी गुन्हा केला, मी गुन्हा केला. तू कोर्टात येऊन कबूल करतो, हां मी गुन्हा केला. तसं हे सतत जाहिरातीनं मारायचं. त्याला असं वाटतं की याच्याशिवाय जगात दुसरा तरुण उपाय नाही आहे, याशिवाय दुसरा पर्यायच नाही. आणि मग ते वापरतात आणि त्याचे आर्थिक बळी पडतात, आर्थिक नुकसान होत आहे. सुकाचारा सुकाचारा सुकाचारा. गहूभुसेविषयी गहूचं पंजाबच्या सुकाचाराच्या गाठी येतात. काय लोक त्याच्या नादी लागलेत मला कळत नाही. लॅबोरेटरी जाऊन तपासलं का कधी ते गव्हाचा भुसा? जरा तपासा बरं त्यात काय आहे ते. अहो, त्यात काहीच नाही, नुसतं ड्राय मॅटर, नो प्रोटीन, नो फॅट, नो कार्बोहायड्रेट. मग काय घालायचं? चिरमुरा खाऊन पोट बसते का? चिरमुरा येतो, त्याच्या गाठी येतात ₹10, ₹11 किलो. मला एक सांगा, आपल्यातला जो सुपर नेपियर आहे ते 3 किलोला 1 किलो वाळलं, 35-36 किलो घातलं, विषय संपला. पाहिजे तेवढा ड्राय मॅटर मिळतो.
पाहिजे तेवढं कोरडं शुष्क त्याच्या पोटात जाते. ओल्यानं टाकलं काय आणि वाळल्यानं टाकलं काय, तो जो कोरडा पदार्थ आहे त्याच्या पोटात जाणे महत्त्वाचं आहे. आणि तो पचनीय असावा. काय खाल्लं झिरो किंमत, काय पचलं त्याला खरी किंमत. कोरडा चारा पचतो किती, म्हणून कोरडा 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 चारायचं नादीला कोणा कोरडंच व्हायला अमुक. हां, फुकट मिळते ना सोयाबीन गोळी, प्रोटीन आहे. फुकट मिळते ना हरभरा गोळी, फुकट मिळतं ना तुरीचं बुसकट, तूर काढल्यानंतर चल ठीक आहे ते चालेल. पण ते गहू भुसा पंजाबचा, ते पंजाबचा अमुक, अहो ते पंजाबचे लोक काय करतात, बायपास फॅट, बायपास प्रोटीन, बायपास सगळं घालतात आणि हे नुसतं कचरा पोटात घालतात, रवत करत बसता सगळं रासायनिक घालून. ते तुम्हाला जमतंय का? नक्कल करायची पण किती, मग ए टू झेड करायची, नुसतं गहू भुशी नक्कल करायची, बाकीचं काहीच करायचं नाही, काहीच फायदा होणार नाही. ते 10 रुपये किलो आणि आपलं 3 रुपये किलो. सुपर नेपियरमधलं कोरडा चारा कितीला किलो पडला? 3 किलोतला 3 रुपयाला 1 किलो, हे 10 रुपये किलो. कसा तुमचा व्यवसाय फायद्यात राहील. म्हणून कोरडा चारा, कोरडा चारा अवडंबर करू नका, त्याच्या नादीच लागू नका. घरपोच असू द्या ना तिकडं अमकं पोच असू द्या, मला त्यांच्या विरोधात बोलायला नाही, त्यांचा व्यवसाय आहे. पण तुम्ही किती बळी जायचं, तुम्ही किती खर्च करायचा. तुम्ही साधारण कोरडा चारा म्हणून 5 किलो 3 किलो म्हणजे तुम्ही 50 रुपये घालता. माझी संपूर्ण गाय 35 रुपयात जगून निघते ताईट. येऊन बघा. काय लोकांचं म्हणणं आहे सुपर नेपियरनं गाय उलटतात. अहो येऊन बघा ना, गाय कशा हिल देत, कशा तगडे आहेत, उलटतात का? रेकॉर्ड चेक करा. हो खरंच का उलटत नाहीत? त्याला पण काय आहे का? त्याला काय पर्याय आहेत? करा. सुपर नेपियर 80%, मुरघास 20%, नसेल तर सुपर नेपियर 60%, एक दशरथ 20%, मुरघास 20%. असं अतिशय चांगली पौष्टिक वैरण वापरा. पौष्टिक वैरणीशिवाय तुम्हाला पर्याय नाही. ती स्वतःची घरची स्वस्तातली. त्याला तुम्हाला अजून सांगतो, ताल लाडू भोक लाडू व्यवस्थित वैरण सुपर नेपियर चांगल्या व्यवस्थित पद्धतीनं स्टेजवर चांगल्या स्टेजला कट करा आणि खाऊ घाला त्याच्यामध्ये. मग कडवळ टाकला 20% टाका, मुरघास 20% टाका, सुपर आपलं दशरथ 20% टाका आणि चांगली वैरण बनवा. अतिशय चांगली वैरण बनवा. सुक्या चाऱ्याच्या नादी लागू नका. भेटूया पुढच्या भागात.